झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये रोहित पवारांनी केलेल्या एका विधानानंतर राणे आणि रोहित पवारांमध्ये वार पलटवार सुरू आहेत. नितेश राणेंनी केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? विरोधात राहूया, माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. रोहित पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती. म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही. उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा रस्त्यावरून लोकांसाठी लढलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मानू. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून रोहित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर नितेश राणे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. योग्य घडी बसली असती तर रोहित पवार हे भाजपचे आमदार असते असा टोला नितेश राणे यांनी रोहित पवार यांना लगावलाय. शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत आणि जर हे भाजपसोबत गेल्यास मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईन असं वक्तव्य भाजप आमदार रोहित पवार यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत केलं होतं. सत्तेत तुम्ही पण जाणार, तुमचा पक्ष सत्तेत जाणार. आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारू नये असं म्हणतात, पण तरीसुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण ह्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत. परम्युटेशन, कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया, तर पण खुद्द पवारसाहेबांनी, सुप्रिया त्यांनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे. शक्यता म्हणून विचारलं. शक्यता होऊच शकत नाही. साहेब भाजपवर जाऊच शकत नाही. नाही, जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं. पण तुम्ही म्हटलं स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पार्टीने जर निर्णय घेतला तर. रोहित पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती. म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही. त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घडी बसली असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असते. आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतो ना लेवलमध्ये राहून राजकारण करायचं. नितेश राणेंनी केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा नितेश राणेंनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढावं असं म्हणत रोहित पवार यांनी राणेंवर हल्लाबोल केला. तर आमचा शेतकरी अडचणीत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना, हिंदू महिला आणि सर्व जाती धर्माच्या महिलांवर अत्याचार होताना तुम्ही गप्प बसता. वरच्या एका नेत्याला सांगितल्यानंतर मात्र तुम्ही तमाशा त्या ठिकाणी करता. तुम्ही जे काही बिळात जाऊन लपताना तुमची तिथं वैचारिक उंची कुठेतरी आता आम्हाला कळालेली आहे. तुम्ही बिळातच जाऊन बसू शकता, तेवढ्याच गोष्टी तुम्ही मावू शकता. रस्त्यावर गरिबासाठी लढण्याची तुमची भूमिका आणि तुमची नियत आज भाजपबरोबर तुम्ही असल्यामुळे नाहीये. त्यामुळे उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा रस्त्यावरून लोकांसाठी लढलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मानू. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत रोहित पवार यांनी अनेक मोठी विधानं केली होती. दरम्यान शरद पवार, सुप्रिया सुळे आणि स्वतः रोहित पवार यांनी त्यांच्या भूमिकेबाबत रोखठोक भाष्य केलं. दरम्यान यानंतर नितेश राणे आणि रोहित पवारांमध्ये वार पलटवार पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.